नमस्कार, टीव्ही 9 मराठीमध्ये आपलं स्वागत. मी प्रज्ञा. पाहणार आहोत 50 महत्त्वाच्या बातम्या सुपरफास्ट स्वरूपात. राज्यातील प्रमुख बाजारपेठांमध्ये लाल कांद्याच्या दरात मोठी घसरण. निर्यात बंदी, खराब हवामान यामुळे कांदा उत्पादनावरती परिणाम. पुण्याच्या डावजेमध्ये आरक्षणासाठी 1 डिसेंबरपासून सुरू असलेलं उपोषण मागे. जरांगेंनी आंदोलनाची पुढची दिशा सांगितल्यानंतर साखळी उपोषणाची सांगता. जरांगेंच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्धार. मवियाचा फॉर्म्युला 15 दिवसात कळणार. सुप्रिया सुळेंची माहिती. तर मवियाचं जागा वाटप ठरल्याची सूत्रांची माहिती. ठाकरे गट 20, शरद पवार गट 10, काँग्रेस 16 तर वंचित आघाडीसाठी 2 जागा. कोणी सोबत येत नसल्यास लोकसभेच्या 48 जागा स्वबळावर लढणार. वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकर यांचा निर्धार. नागपुरात वंचित बहुजन आघाडीची आज सभा. प्रकाश आंबेडकर सभेला मार्गदर्शन करणार. कृषी मंत्री धनंजय मुंडेंना कोरोनाची लागण. धनंजय मुंडे सध्या पुण्यातल्या घरी क्वारंटाईन. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात. ज्योतिबाच्या दर्शनासाठी जात असताना कोल्हापूर पन्हाळा मार्गावर राजपूत वाडी परिसरात अपघात. 2024ला केंद्रात आमची सत्ता येणार आणि आम्ही आणणारच. जय श्रीकृष्ण बोला, हुकुमशाहीला संपवा. उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा. तर आमचं ओरबाडून गुजरात मजबूत करू नका अशी टीका. राम मंदिराची तारीख मागणाऱ्यांना छाताडावरती बसून सांगतो 22 जानेवारीला या. भाजप सरकार आल्यावरती राम मंदिर बनेल असं वाजपेयी म्हणाले होते. अटल बिहारींची ती घोषणा आज मोदींनी पूर्ण केली. फडणवीसांची प्रतिक्रिया. बारामतीमध्ये आजवर तुम्ही अनेकांचं ऐकलं, आता इथून पुढे फक्त माझं ऐकायचं, इतर कुणाचंही नाही. बारामतीतल्या कार्यकर्ता मेळाव्यात अजित पवारांचं आवाहन. काहींनी वयाच्या 38व्या वर्षी वेगळा व्हायचा निर्णय घेतला, तर मी वयाच्या 60व्या वर्षी निर्णय घेतला. अजित पवारांची शरद पवारांवर टीका. ठाण्यातील बदलापूर इथे आगरी महोत्सव कार्यक्रमाचं आयोजन. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कार्यक्रमाला हजेरी लावण्याची शक्यता. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज अमरावती दौऱ्यावरती. जवळचे मित्र विजय राऊत यांच्या मुलीच्या विवाह सोहळ्यासाठी राज ठाकरे हजेरी लावणार. शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांनी अधिकाऱ्याला फोनवरून दिली जीवे मारण्याची धमकी. वीजबिल वसुली करू नका अन्यथा जीवे मारू अशा शब्दात महेंद्र दळवी यांची शाखा अभियंत्याला धमकी. विदर्भात काँग्रेसला मोठा धक्का. जिल्हा बँक घोटाळ्यामध्ये सावनेरचे आमदार सुनील केदार यांची आमदारकी रद्द. 5 वर्ष शिक्षेच्या फरमानानंतर केदार सध्या रुग्णालयात. भाजपच्या काचडी यांना 3 वर्षाची शिक्षा होऊनही खासदारकी रद्द नाही. रविवारीही सुनील केदार यांची आमदारकी रद्द करण्याची घाई का? नाना पटोले यांचा भाजपला खोचक सवाल. काँग्रेसची स्थापना दिनानिमित्त 28 डिसेंबरला नागपुरात भव्य रॅली. सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी उपस्थित राहणार. नाना पटोले यांच्याकडनं रॅलीच्या तयारीचा आढावा. 23 जानेवारीला नाशिकमध्ये ठाकरे गटाचं राज्यस्तरीय अधिवेशन. अधिवेशनाच्या पूर्वतयारी आधी संजय राऊत, सुभाष देसाई, अनिल देसाई, विनायक राऊतांकडनं पाहणी. सातपूर परिसरातील हॉटेल डेमोक्रेसीमध्ये पार पडणार अधिवेशन. मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते जळगावच्या सुभाषवाडी गावामध्ये विविध विकास कामांचं भूमिपूजन. गुलाबराव पाटलांचं गावात जल्लोषात स्वागत. आधी लोकसभा, मग विधानसभा आणि त्यानंतरच जिल्हा परिषदेच्या निवडणुका. आगामी निवडणुकांबाबत मंत्री गुलाबराव पाटील यांचं भाकीत. जळगाव ग्रामीण मतदारसंघातील शेकडो तरुणांचा शिंदे गटात प्रवेश. मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत तरुणांचा शिंदे गटात पक्षप्रवेश. देशात गेल्या 24 तासात 752 कोरोना रुग्णांची भर. 325 रुग्ण कोरोनामुक्त तर 3420 रुग्णांवरती उपचार सुरू. 4 रुग्णांचा मृत्यू. आरोग्य विभागाची माहिती. ठाण्यामध्ये कोरोनाचा शिरकाव. JN1च्या व्हेरियंटचा नवा रुग्ण सापडला. आतापर्यंत ठाण्यात JN1चे एकूण 5 रुग्ण. रत्नागिरीच्या दापोली मुरुड किनारपट्टीवरती जाणाऱ्या रस्त्यांवरती रात्री वाहतूक कोंडी. रस्त्यापासून किनारपट्टीपर्यंत वाहनांच्या लांब रांगा. ठाणे पालिकेतील कळवा प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त सुबोध ठाणेकर सक्तीच्या रजेवर. अनधिकृत बांधकामांना संरक्षण देणं भोवलं. विभागीय चौकशी करण्याचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडेचे यांचे आदेश. मुंबईच्या सुनाभट्टीमध्ये अज्ञाताकडनं गोळीबार. एकाचा मृत्यू, 4 जखमी. ज्यांच्यावर सायन रुग्णालयात उपचार सुरू. पोलिसांच्या 9 पथकांद्वारे आरोपींचा शोध सुरू. मांजानं गळा चिरल्यानं पोलीस शिपायाचा मृत्यू. सुरेश जाधव असं त्यांचं नाव. ड्युटी संपून घरी जात असताना मुंबईतल्या वाकोला ब्रिज सांताक्रूज इथे घडली घटना.
केडीएमसीचा आरक्षित भूखंड भाड्यावरती देणार, उद्यापर्यंत अर्ज करता येणार. 27 तारखेला समितीच्या कार्यालयात लिलाव बाजार समितीची निविदा. अहमदनगरच्या शनी शिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचा संप एक दिवस पुढे ढकलला. कामगार युनियन आणि शनी शिंगणापूर देवस्थान विश्वस्त यांच्यात बैठक होणार. या बैठकीत तोडगा न निघाल्यास 26 डिसेंबरपासून कामगार संपावर जाणार. विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये 315 दागिन्यांची नोंद नाही, लेखापरीक्षण अहवालातनं धक्कादायक माहिती समोर. नागपूरमध्ये वाहन चालकांकडनं वाहनांच्या नियमांची पायमल्ली. वाहन चालकांवरती 8 कोटींचा दंड, 3दा चलन आल्यास परवाना रद्दच होणार. नाशिक शहरामध्ये वाहतुकीचे नियम आणखी कठोर होणार. दुचाकीवरती ट्रिपल सीट आढळल्यास दुचाकी जप्त. बैठकीमध्ये निर्णय झाल्यानंतर अंमलबजावणीला सुरुवातही होणार. बीडच्या परळीमध्ये अवैधरित्या राखेची वाहतूक, आंदोलनं उपोषणं करून देखील प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्याचा नागरिकांचा आरोप. राखेची वाहतूक करणाऱ्यावर कारवाईची मागणी. नवीन लाल कांद्याची आवक राज्यातील प्रमुख बाजारात सुरू. आवक वाढल्यानं लाल कांद्याच्या दरात घसरण, उच्चांकी आवक झाल्याचा परिणाम. देशातील कापूस उत्पादन यंदा 8% घटणार. उत्पादन 295 लाख गाठींपर्यंत, तर कापूस आयात जवळपास दुप्पट होऊन 22 लाख गाठींवरती पोहोचणार. सीआयच्या हंगामातला दुसऱ्या अहवालामध्ये ही माहिती. धुळे तालुक्यातल्या जिल्हा परिषदेच्या शाळांच्या 103 खोल्यांची दुरवस्था, नवीन खोल्या देण्याची पालकांसह सरपंचांची मागणी. सिद्धिविनायकाच्या चरणी अर्पण केलेल्या दागिन्यांचा आज लिलाव. फोटो, दागिने, हार आणि इतर वस्तूंचा लिलावात समावेश. सिद्धिविनायक मंदिराच्या आवारात सकाळी 11 वाजता होणार लिलाव. वाशिम ते हिंगोली महामार्गावरती प्रशासनाकडून जागोजागी जाहिरातींसाठी एलईडी स्क्रीन. रात्रीच्या वेळी स्क्रीन अधिक त्रासदायक ठरत असल्यानं स्क्रीन काढून टाकण्याची चालकाची मागणी. गोंदियामध्ये मिरची पिकावर किडीचं आक्रमण. हजारो रुपये खर्च करून सुमारे 15 ते 20 वेळा औषध फवारणी, मात्र काहीही परिणाम न झाल्यानं शेतकरी संकटात. रत्नागिरीच्या बारसू इथल्या कातळ शिल्प राज्यात संरक्षित करण्यात आलं. कातळ शिल्पाचा राज्य संरक्षण यादीमध्ये समावेश. नायगावात अयोध्येहून आलेल्या अक्षदांचं पूजन पार. नरसीच्या बालाजी मंदिरातील अक्षदा पुन्हा अयोध्येला पाठवल्या जाणार. मुंबई पोलिसांकडून वर्षभरात सुमारे 450 कोटींचा अंमली पदार्थ जप्त. नाशिक, नालासोपारा, कोल्हापूरमध्ये कारखाने उद्ध्वस्त. हिवाळ्यामध्ये धुक्यातही रेल्वे गाड्या सुसाट धावणार. मध्य रेल्वेनं 500 धुके संरक्षण यंत्रणा केली खरेदी. ख्रिसमस निमित्त लोणावळ्यात मुंबई, पुण्यासह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं पर्यटक दाखल. लोणावळ्यातील हॉटेल्स फुल. ख्रिसमस निमित्त हॉटेलला आकर्षक विद्युत रोषणाई. नाताळच्या सुट्ट्या आणि नवीन वर्षाचे स्वागत यासाठी धुळ्यातनं अनेक प्रवासी मुंबई आणि पुण्याकडे रवाना. धुळे बस स्थानकावरती प्रवाशांची प्रचंड गर्दी. नाशिकमध्ये नाताळ सणाची जय्यत तयारी. सॅक्रेड हार्ट चर्चसह इतर चर्च आणि धार्मिक स्थळांना आकर्षक विद्युत रोषणाई. भगवान येशू यांचा जन्मदिवस धुळ्यातल्या सेंट अँथनी चर्चमध्ये साजरा. जगाच्या शांततेसाठी आणि प्रेमासाठी ख्रिस्ती बांधवांची प्रार्थना. प्रमुख प्रार्थना स्थळांमध्ये आकर्षक रोषणाई. देशभरातनं स्ट्रॉबेरीला मागणी वाढल्यानं दरवाढ. स्ट्रॉबेरीच्या पाऊण किलोच्या एका प्लास्टिक ट्रेच्या दरात 30 ते 40 रुपयांची वाढ. पुण्याच्या मुळशी तालुक्यातल्या लवळे गावामध्ये शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाच्या वतीनं खोडवा आणि पाचट व्यवस्थापनाची प्रात्यक्षिक. रासायनिक खतं आणि जीवाणू खतं देण्याच्या पद्धतीबाबतही मार्गदर्शन. मागील 8 दिवसांपासून नांदेड जिल्ह्यात थंडीला जोर. दिवसभर थंडी जाणवत असल्यानं उबदार कपडे खरेदीसाठी नागरिकांची गर्दी.